श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज मी हा विषय घेतलेला आहे की याच व्यक्तीने मला हा प्रश्न विचारलेला, पण ॲक्च्युली हा प्रश्न मला त्या ताईंनी मला खूप दिवस आधी विचारलेला. त्याचं उत्तर मी आता देते. त्या ताईंचं असं म्हणणं आहे की त्यांचे कोणी नातेवाईक किंवा कोणी आहे, तर बघा त्यांना सारखं हात धुवायची सवय आहे किंवा कुठलीही गोष्ट जी आहे ती त्यांना असं वाटते की ही परफेक्ट झालीच नाही किंवा ही पूर्ण झालीच नाही. जसा फोन आहे तर फोनला 4-4 वेळा चेक करायचं आपलं की आपल्या फोनला काही झालं का, किंवा आपले मुलं असले किंवा घरात कोणी व्यक्ती असली किंवा कुठल्याही प्रकारची निर्जीव जरी वस्तू असली तरी त्या वस्तूला काही झालं का असं 4 वेळा बघायचं आणि हात धुवायला जायचं. आणि हातही धुतले तरी त्यांना असा विश्वास नसतो की माझे हात स्वच्छ निघाले, पुन्हा हात धुवायला जायचं. असले प्रकार जे लोक म्हणजे ज्यांच्यासोबत होतात, तर चांगल्या डॉक्टरचे ट्रीटमेंट इथे खूप आवश्यक आहे. तर त्या मला बोलल्या की मी सर आमचं म्हणजे जे आहे ते सर्व ट्रीटमेंट करून झाली, उपाय करून झाले, तर आता तुमच्याकडे काही असेल, तुम्हाला काही माहिती असेल तर मला ही माहिती द्या. तर माझा हा छोटासा प्रयत्न आहे त्यांच्यासाठी. तुम्ही करून बघा, याने तुम्हाला 100% काय 101% फायदा होईल हे मी तुम्हाला इथे सांगते. अगदी गॅरंटीने सांगते आहे. तर करून बघा. तर बघा काय करायचं आहे. साधा सोपा सरळ उपाय आहे. काही याच्यामध्ये लेंदी करायचं आपल्याला नाही आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी म्हणजे घरात जर असा कुठला व्यक्ती असेल, त्याला जर हा असला कुठला आजार असेल, आपण एक आजारच म्हणूया याला, तर असा कुठला आजार असेल तर त्या व्यक्तीसाठी पत्नी, मुलं, आई वडील, बहीण कोणीही त्या घरात जे राहत असेल त्यांनी हा उपाय केला तरी त्या व्यक्तीसाठी चालतो. हा उपाय कोणीही करू शकतं. ठीक आहे. सगळ्यात आधी नवग्रह स्तोत्र चं पठण करायचं. जर तो व्यक्ती वाचत असेल नवग्रह स्तोत्र तर त्याला ते वाचायला लावायचे. बुधाचे उपाय जे आहे ते करायचे. चंद्राचे उपाय जे आहे ते करायचे. कारण अशा लोकांचा असं म्हणतात की पत्रिकेमध्ये चंद्र हा अतिशय कमजोर असतो, म्हणून हे असे प्रकार होतात. तर चंद्र जो आहे तर पाणी कमी सांडवणे, त्यानंतर पांढऱ्या वस्तूंचे दान करणे. माझा एक व्हिडिओ आहे जो मी नवग्रहावर तयार केलेले आहेत 9 व्हिडिओ. तर त्यातला बुधाचा आणि जे बाकीचे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तेही उपाय केले तरी चालतील. ठीक आहे. तशी मी डिस्क्रिप्शनला लिंक शेअर करते. ओके. एक छोटीशी कुमारिका आजूबाजूला असेल तर तिच्या हातून त्या व्यक्तीच्या हाईटचा लाल रंगाचा दोरा तुम्हाला कापून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढाही त्या व्यक्तीची हाईट आहे, उंची आहे, तेवढा लाल रंगाचा धागा कॉटनचा तो तुम्हाला कापून घ्यायचा आहे. जर कुमारिका आजूबाजूला जवळपास असेल तर, नसेल तर तुम्ही स्वतःही तो उपाय केला तरी सुद्धा चालतो. ठीक आहे. म्हणजे जो हा उपाय करतो आहे त्यासाठी. ठीक आहे. तर बघा तो धागा त्या व्यक्तीच्या हाईटचा कापून घ्यायचा. त्यानंतर त्याचे 3 वेळा म्हणजे असे 3 भाग करायचे म्हणजे त्याला तोडायचं नाही आहे, त्याला 3 वेळा असं गुंडाळून घ्यायचं आहे. त्याची एक वात तयार करायची आहे. अशी हातावर असं त्याला हे करून घ्यायचं. त्याला असं हातावर केल्यानंतर एखाद्या छोट्या पिशवीमध्ये, कॅरी बॅगमध्ये हनुमानाच्या मंदिरात जायचं आहे, मारुतीच्या मंदिरात जायचं आहे. मारुतीच्या मंदिरात गेल्यानंतर ती जी वात आपण तयार केलेली आहे ती लाल धाग्याची, ती हनुमानाच्या चरणाशी तिला ठेवायचं आहे. बजरंग बाणचा पाठ करायचा आहे. चांगल्या तुपाचा दिवा लावायचा आहे. तिथे बसून सगळ्यात आधी 5 मिनिटं जय श्रीराम सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम असा 5 मिनिटं जप करायचा आहे. त्यानंतर बजरंग बाण म्हणायचं आहे, पाठ करायचा आहे. त्यानंतर तिथे डोकं टेकवून जी तुमची मनातील इच्छा आहे, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही करताय त्याचं नाव घेऊन तुम्हाला सांगायचं की याचं हे जे भ्रम आहे, जो आजार आहे, हे सगळं हे जे आहे हे दूर झालं पाहिजे. असं तुम्हाला कंटिन्यू 21 दिवस करायचं आहे. आणि सुरुवात ही मंगळवारपासून करायची आहे. त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतर करायची नाही. कुठल्याही मंगळवारी तुम्ही ही सुरुवात केली तरी चालेल. असं 21 दिवस कंटिन्यू तुम्हाला हे करायचं आहे. पुन्हा तो धागा आपल्या कॅरीबॅगमध्ये भरून घरी आणायचा आहे. घरी आणल्यानंतर 21व्या दिवशी म्हणजे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तो धागा घ्यायचा आणि तो त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये बांधायचा आहे किंवा हाताला इथे दंडालाही बांधला तरी सुद्धा चालतो. ठीक आहे. हे तुम्हाला करायचं आहे. यानी
कितीही कसाही भ्रम असो, कसल्याही प्रकारचा त्रास असो, 100% कमी होते. उपाय करून पाहण्यासारखा आहे, करून बघा. घरामध्ये हनुमान चालीसा म्हणायची. जर तो व्यक्ती बसून ऐकत असेल किंवा म्हणतही असेल तर त्याला म्हणू द्यायची किंवा ऐकवायची ती हनुमान चालीसा. त्यानंतर बजरंग बाणचा पाठही घरात करायचा, पण हनुमान चालीसा जी आहे ती रोज म्हणायची आहे. त्यानंतर मी तुम्हाला एक गोष्ट अशी सांगेल की डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरचे ट्रीटमेंट घेणं ही खूप जरुरीचं असते अशा विषयांमध्ये. ठीक आहे. तर हा साधा सोपा सरळ उपाय आहे, करून बघा. यांनी 100% फायदा होतो. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.